अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात माजी विमानचालन मंत्री प्रफुल्ल पटेल यांना कोणत्याही क्षणी थेट अटक होऊ शकते असा अत्यंत खळबळजनक आणि थेट दावा आता रोहित पवारांनी केला आहे. सुरुवातीला हा निव्वळ एक तांत्रिक बिघाड किंवा नियतीचा खेळ वाटला होता, पण जसजशी या अपघाताची राख उडत आहे तसतसे यातून बाहेर येणारं वास्तव भल्या भल्यांच्या पायाखालची जमीन सरकवणारा आहे. हा अपघात नव्हता, तर अतिशय थंड डोक्याने सूक्ष्म पातळीवर राखून अचूकपणे अंमलात आणलेला एक भयंकर कट होता, हेच आता समोर येत आहे. आणि या कटाच्या केंद्रस्थानी प्रफुल्ल पटेल यांचं नाव वेगाने आल्याने एकेकाळी संपूर्ण देशाचा विमानचालन विभाग हादरला आहे. दादांचे विमान पाडण्यामागे पटेल यांचाच हात असू शकतो ही रोहित पवारांनी वर्तवलेली शक्यता आता बंद दाराआड राहिलेली नाही, तर ती उघडपणे चौहट्यावर चर्चिली जात आहे. राजकारण हा सत्तेचा एक निष्ठुर बुद्धिबळाचा डाव असतो, जिथे प्याद्यांचा बळी दिला जातो, पण इथे थेट राजालाच घेरून संपवण्याचा प्रयत्न झाला आहे. एका माजी विमानचालन मंत्र्याला विमानातील सर्व तांत्रिक गोष्टींची, धोक्यांची आणि छुप्या त्रुटींची इत्थंभूत माहिती असते. त्यामुळे असा दिग्गज नेता जेव्हा या संशयाच्या भोवऱ्यात अडकतो तेव्हा तो निव्वळ योगायोग कसा असेल, इथूनच तर्काला आणि लॉजिकला सुरुवात होते. तपास यंत्रणांच्या अत्यंत गुप्त खोल्यांमधून आता जी माहिती बाहेर झिरपत आहे ती अंगावर शहारे आणणारी आहे. खात्रीलायक सूत्रांनुसार या प्रकरणाची दिशाच बदलून टाकणारे तब्बल 37 भक्कम आणि धक्कादायक पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची दाट शक्यता आहे. हे 37 पुरावे केवळ कागदाचे तुकडे नाही, तर ते या भयानक कटाचे जिवंत साक्षीदार आहेत. यात अपघाताच्या आदल्या रात्रीचे काही गूढ संभाषण, गुप्त बैठकीचे तपशील आणि विमानाच्या यंत्रणेत तांत्रिक बिघाड मुद्दाम घडवून आणल्याचे गोपनीय धागेदोष असल्याचा संशय ठामपणे वर्तवला जात आहे. हे पुरावे इतके ठोस आहेत की ते कोणत्याही क्षणी दिल्लीपर्यंत हादरे देणारा भूकंप घडवू शकतात. जनतेच्या मनात आता केवळ संताप नाही, तर एक धगधगता ज्वालामुखी तयार झाला आहे. आपल्या लाडक्या नेत्याला अशा निर्घृण मार्गाने संपवण्याचा डाव रचणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत जिवंत सोडले जाऊ नये अशी संतप्त लाट राज्यभर उसळली आहे. या जनक्षोभाची अतिशय गंभीर दखल घेत थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनीच कठोर पावले उचलल्याचे समोर येत आहे. गृहमंत्र्यांचे आदेश अतिशय स्पष्ट आणि थेट आहेत. या भयंकर कटाचा सूत्रधार कितीही मोठा राजकीय नेता असला तरी त्याच्या पदाचा मुलाहिजा न बाळगता त्याला थेट बेड्या ठोकण्याचे आदेश दिले गेल्याची जोरदार चर्चा आहे. तपास अधिकाऱ्यांनी आपली पावले अत्यंत वेगाने आणि गुप्तपणे टाकायला सुरुवात केली. असा थंड डोक्याने केलेला पूर्वनियोजित आणि क्रूर गुन्हा जर सिद्ध झाला तर भारतीय न्यायव्यवस्थेत याला फक्त एकच शिक्षा आहे, थेट फाशी, मृत्यूदंड. जर हे 37 पुरावे न्यायालयात टिकले आणि कट सिद्ध झाला तर या गुन्हेगाराला फासावर लटकवण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही, असे कायदेतज्ञ उघडपणे सांगत आहेत. अपघातग्रस्त विमानाच्या त्या झडक्या सांगाड्यातून मिळालेली तांत्रिक पेटी, ज्याला आपण ब्लॅक बॉक्स म्हणतो, ती आता परदेशातील अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये आपले गुपित उलगडण्यासाठी पाठवण्यात आली. त्या काळोख्या पेटीत कैद झालेले शेवटच्या क्षणांचे ते भयानक आवाज, मृत्यूसमोर दिसताना वैमानिकाची धडपड आणि विमानाच्या यंत्रणेत अचानक झालेला तो प्राणघातक बिघाड, हे जळजळीत सत्य फार काळ लपून राहणार नाही. या सत्याच्या प्रकाशात अनेक पांढरपेशी चेहरे उघडे पडणार आहेत. सत्तेच्या लालसेपोटी रचलेला हा मृत्यूचा सापळा आता स्वतःच त्या सूत्रधाराच्या गळ्याचा फास बनत आहे. थोडा लॉजिकल विचार करा. आकाशात हजारो फूट उंचावर VIP विमानात इतका मोठा बिघाड अचानक कसा होऊ शकतो? ज्या विमानाची उड्डाणापूर्वी अनेक वेळा तांत्रिक तपासणी होते, ते अचानक कसे पडेल? ही रस्त्यावरून जाणारी साधी गाडी नाही, हे प्रगत तंत्रज्ञानाने बनवलेले विमान होते. मग कोणते क्रूर हात होते ज्यांनी या यंत्रणेत असा बिघाड अचूकपणे घडवून आणला? इथेच पुन्हा तेच नाव समोर येते, ज्यांनी देशाचा विमानचालन विभाग हाताळला होता. प्रफुल्ल पटेल यांच्याकडील प्रदीर्घ अनुभव आणि तांत्रिक ज्ञानामुळे त्यांच्यावरील संशय आता गडद सत्तेच्या दिशेने जाणारा भक्कम धागा बनला आहे. तपास यंत्रणांच्या हाती जे 37 पुरावे लागल्याची खळबळजनक चर्चा सुरू आहे, त्यांनी राजकीय क्षेत्रातील बड्या धेंड्यांची झोप उडवली आहे. या पुराव्यांमध्ये अपघाताच्या काही काळ आधी झालेले संशयास्पद पैशांचे व्यवहार, विमानतळावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अचानक झालेल्या बदल्या आणि विमानाच्या तांत्रिक कक्षात प्रवेश करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचे संशयास्पद CCTV चित्रण यांचा समावेश असल्याची दाट शक्यता आहे. शिवाय अपघाताच्या आदल्या रात्री एका विशिष्ट दूरध्वनी संवादाचे अत्यंत धक्कादायक तांत्रिक पुरावेही तपासाच्या रडारवर आले आहेत.
एका बाजूला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची धडपड सुरू असताना दुसरीकडे हे 37 भक्कम पुरावे एका मागून एक अंगावर येऊन आदळत आहेत. हे पुरावे न्यायालयात सिद्ध झाले तर देशाच्या राजकीय इतिहासातील हा सर्वात काळाकुट्ट अध्याय ठरेल. नेत्याला संपवण्यासाठी सत्तेचा असा भयंकर गैरवापर आजपर्यंत कोणी पाहिला नसेल. गावोगावी चौकाचौकात लोक आता अतिशय उघडपणे आपला तीव्र संताप व्यक्त करत आहेत. जनतेच्या भावना इतक्या टोकदार झाल्या आहेत की त्यांनी या प्रकरणाचा निकाल रस्त्यावरच लावायची भाषा सुरू केली आहे. याच दबावामुळे गृहमंत्र्यांचे ताजे आदेश थेट आहेत. गुन्हेगार कितीही शक्तिशाली असो त्याला अभय दिले जाणार नाही. गृह विभागाने तपास यंत्रणांना पूर्ण मोकळीक दिली असून या कटाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची परवानगी दिली आहे. ज्या निर्दयी हातांनी हा मृत्यूचा खेळ रचला त्या गुन्हेगाराला कायद्याच्या कचाटातून सुटणे अशक्य आहे. ब्लॅक बॉक्समधून जे आवाज बाहेर येतील ते केवळ वैमानिकाचे नसतील तर त्या भयानक कटाचे जिवंत पुरावे असतील. शेवटच्या क्षणांमध्ये वैमानिकालाही जाणवले असेल की हा बिघाड नैसर्गिक नसून मुद्दाम घडवून आणला आहे. दादांना त्या शेवटच्या क्षणी काय वाटले असेल हा विचार करूनच अंगावर काटा येतो. प्रफुल्ल पटेल जोपर्यंत स्वतःहून या सर्व 37 पुराव्यांचे खंडन करत नाहीत किंवा तपास यंत्रणा त्यांना निर्दोष ठरवत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर लागलेला हा डाग पुसला जाणे अशक्यप्राय आहे. राज्य पोलीस आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणा वेगाने कामाला लागल्या आहेत. सत्य राखेतूनही फिनिक्स पक्षासारखं बाहेर येतेच. दादांच्या बाबतीत जे घडले त्याचा न्याय आता राज्याची जनता आणि कायदा मिळून करतील. या धर्मयुद्धात जर खऱ्या गुन्हेगाराला फाशी झाली नाही तर न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल. सर्वांचे डोळे आता या तपासाकडे आणि त्या 37 पुराव्यांकडे लागले आहेत. मुख्य गुन्हेगाराचा अंत जवळ आला आहे. या पुराव्यांमधील धागेदोरे दिल्लीच्या सत्तेपर्यंत पोहोचत असल्याची कुजबूज सुरू आहे. एरवी गुळगुळीत होणारे कायदे आता धारधार तलवारीसारखे लखलखत आहेत. लोकांना आता थेट न्याय हवा आहे आणि तो न्याय म्हणजे मुख्य सूत्रधाराला फाशीच्या तख्तावर लटकवलेले पाहणे. या 37 पुराव्यांच्या फायली जसजशा उघडल्या जात आहेत तसतशी विमानतळावरील ती काळ रात्र डोळी राहत आहे. विचार करा, VIP विमानांचे हँगर जिथे असते तिथे साधी मुंगीही परवानगीशिवाय जाऊ शकत नाही. मग अपघाताच्या आदल्या रात्री त्या अतिसुरक्षित झोनमधील CCTV कॅमेरे अचानक मेंटेनन्सच्या नावाखाली काही तासांसाठी बंद कसे पडले? आणि नेमक्या त्याच वेळी त्या अंधारात विमानाजवळ गेलेल्या त्या 2 संशयास्पद आकृत्या कोणाच्या होत्या? तपास यंत्रणांच्या हाती जे अत्यंत अस्पष्ट फुटेज लागले त्यात या 2 व्यक्ती विमानाच्या इंजिन आणि इंधन पुरवठ्याच्या मुख्य कंट्रोल पॅनलजवळ काहीतरी छेडछाड करत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याची कुजबूज आता सुरू झाली आहे. हे साधे मेकॅनिक नव्हते तर हे विमानाची नसनस ओळखणारे अत्यंत प्रगत तंत्रज्ञ होते, ज्यांना बरोबर माहीत होते की कोणता वायर कापला किंवा कोणता सेन्सर निकामी केला तर विमान जमिनीवर नाही तर थेट आकाशाच्या मध्यभागी गेल्यावरच दगा देईल. हा इतका अचूक आणि भयंकर कट होता की गुन्हेगाराला दादांच्या मृत्यूची 100% खात्री हवी होती. या मारेकऱ्यांना आणि तंत्रज्ञांना हे काम करण्यासाठी जी शेकडो कोटींची सुपारी दिली गेली त्याचे धागेदोरे आता डार्क वेब आणि परदेशातील हवाला ऑपरेटर्सपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. या 37 पुराव्यांमधील सर्वात मोठा स्फोटक पुरावा हा याच पैशांच्या व्यवहाराचा आहे. एका बोगस आंतरराष्ट्रीय कंपनीच्या खात्यातून हा पैसा फिरून विमानतळावरील त्या गद्दारांपर्यंत पोहोचवण्यात आला आणि सायबर सेलने जेव्हा या पैशांचा माग काढला तेव्हा त्याचे कनेक्शन थेट दिल्लीत बसलेल्या काही बड्या राजकीय ठेकेदारांशी आणि पर्यायाने प्रफुल्ल पटेल यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या काही व्यक्तींशी जोडले जात असल्याचे अत्यंत धक्कादायक वास्तव समोर येत आहे. ज्या पैशांनी हा मृत्यूचा सौदा झाला तोच पैसा आता या सूत्रधाराच्या गळ्यातही फास बनत आहे. पैशांची ही साखळी जसजशी उलगडत जाईल तसतसे अनेक मोठे राजकीय मासे या जाळ्यात अडकणार हे आता निश्चित झाले आहे. मंत्रालयाच्या बंद दाराआड आणि तपास यंत्रणांच्या गुप्त खोल्यांमध्ये सध्या रात्रंदिवस ज्या मॅरेथॉन चौकशा सुरू आहेत त्यातून रोज एक नवीन राजकीय भूकंप तयार होत आहे. विमानतळावरील सुरक्षा रक्षक, ATC अधिकारी आणि ग्राउंड स्टाफला अक्षरशः पिळून काढलं जात आहे. या चौकशीत काहींनी जे जबाब दिले आहे ते ऐकून भल्या भल्या तपास अधिकाऱ्यांच्याही डोक्याला मुंगे आले आहे. वरुण साहेबांचा फोन होता म्हणून आम्ही कॅमेरे बंद ठेवले असा जबाब जर खरोखरच कोणी दिला असेल तर तो साहेब कोण याचा शोध आता थेट अटकेच्या वॉरंटवर जाऊनच थांबणार आहे. दुसरीकडे परदेशातील त्या अत्याधुनिक प्रयोगशाळेत सध्या एका वेगळ्याच थराराचा सामना सुरू आहे. ती काळोखी पेटी म्हणजेच ब्लॅक बॉक्स आता हळूहळू उघडला जात आहे. त्यातील डेटा डिकोड करणाऱ्या परदेशी शास्त्रज्ञांनाही या कटाची व्याप्ती पाहून धक्का बसला आहे. त्या शेवटच्या क्षणांचे जे ऑडिओ रेकॉर्डिंग आता रिकव्हर होत आहे ते कोणत्याही हॉलिवूडच्या थरारापटाला लाजवेल असे आहे.
हजारो फूट उंचीवर असताना अचानक विमानात वाजायला लागलेले ते धोक्याचे अलर्ट, नियंत्रण कक्षातून येत असलेले पण विमानात न ऐकू जाणारे ते संदेश आणि सर्व सिस्टीम एका सेकंदात लॉक झाल्याचे पाहून वैमानिकाच्या तोंडातून बाहेर आलेली ती शेवटची किंकाळी, हे सर्व त्या पेटीत कैद झाले आहे. वरील सर्व लाईट्स जेव्हा अचानक लाल झाले असतील आणि इंजिनने काम करणे बंद केले असेल, तेव्हा त्या शेवटच्या काही सेकंदांमध्ये विमानात साक्षात मृत्यूने थैमान घातले असेल. दादांना आणि त्यांच्या सोबत असलेल्यांना जेव्हा हे समजले असेल की आपण वेगाने जमिनीच्या दिशेने कोसळत आहोत आणि वाचण्याचा कोणताही मार्ग उरलेला नाही, तेव्हा त्यांनी काय अनुभवले असेल. वैमानिकाने मॅन्युअल कंट्रोल मिळवण्यासाठी केलेली ती शेवटची जीवघेणी धडपड आणि सिस्टीम हॅक झालीये किंवा कुणीतरी आतून बिघाड केलाय असे वैमानिकाने दिलेले ते शेवटचे शब्द जर या पेटीतून बाहेर आले तर महाराष्ट्रात असा आगडोंब कोसळे की तो कोणाच्याही नियंत्रणात राहणार नाही. हा केवळ एक तांत्रिक पुरावा नसेल, तर तो थेट फाशीच्या तख्तापर्यंत जाणारा एक हायवे असेल. प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या अत्यंत मुरब्बी आणि दिग्गज नेत्याचे नाव जेव्हा या सगळ्या चक्रव्यूहात अडकते, तेव्हा राजकारणाचे अनेक बुरखे फाडतात. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे असलेलं विमानचालन क्षेत्राचे ज्ञान, त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंध आणि या क्षेत्रातील त्यांची जुनी पकड, हे सर्व आता त्यांच्याच विरोधात जाणारे सर्वात मोठे शस्त्र बनले आहे. तपास यंत्रणा आता फक्त पुराव्यांची जुळवाजुळव करत नाहीये, तर ते असा एक भक्कम खटला तयार करत आहेत की सर्वोच्च न्यायालयातही या गुन्हेगारांना जामीन मिळू नये. या प्रकरणातील मास्टरमाइंडने कितीही हुशारीने स्वतःचा हात स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी कायद्याच्या नजरेतून तो वाचू शकत नाही. रोहित पवारांनी जो अत्यंत गंभीर दावा केला आहे, तो केवळ हवेत तीर मारल्यासारखा नाही. त्यांच्याकडेही आतल्या गोटातील काही भक्कम माहिती पोहोचली असावी, ज्याच्या आधारे त्यांनी थेट अटकेची शक्यता वर्तवली आहे. जर राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार येत्या काही तासात किंवा दिवसात या प्रकरणात पहिली मोठी अटक झाली, तर तो राज्याच्या इतिहासातील एक काळा दिवस असेल. एका बाजूला सत्तेची लालसा आणि दुसरीकडे निष्पाप रक्ताचा खेळ. सत्तेसाठी माणसं या थराला जाऊ शकतात हे पाहून सामान्य माणसाचा राजकारणावरील उरलासुरला विश्वासही आता उडून चालला आहे. पण महाराष्ट्र शांत बसणार नाही. या राज्याच्या मातीने नेहमीच अन्यायाविरुद्ध बंड पुकारले आहे. आज राज्यातील प्रत्येक गावागावात, पारावर आणि चौकाचौकात फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे दादांना न्याय कधी मिळणार. आणि तो न्याय म्हणजे कोणतीही साधी शिक्षा नाही, तर त्या मुख्य सूत्रधाराला थेट भर चौकात फासावर लटकवलेले पाहणे. जोपर्यंत त्या गुन्हेगाराच्या गळ्यात फाशीचा दोर आवळला जात नाही, तोपर्यंत हा संतापाचा ज्वालामुखी शांत होणार नाही. राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने CID आता या तपासाची व्याप्ती थेट परदेशापर्यंत वाढवली आहे. ज्या तंत्रज्ञांनी हे कृत्य केले ते अपघात झाल्यानंतर लगेचच परदेशात पळून तर गेले नाहीत ना, या शक्यतेवरही आता वेगाने काम सुरू आहे. त्यांचे पासपोर्ट सीज करणे, लुकआउट नोटिसा काढणे आणि इंटरपोलची मदत घेणे, या सर्व प्रक्रिया आता अत्यंत गुप्तपणे सुरू झाली आहे. हा कट इतका खोलवर रुजलेला आहे की दररोज सकाळी तपास यंत्रणांच्या हाती एक नवीन धागा लागतो आणि तो धागा एका नवीनच राजकीय नेत्याच्या दारात जाऊन थांबतो. या मृत्यूच्या सापड्यात आणखी कोण कोण सहभागी होते, कोणाकोणाचे हात या रक्तात माखलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रफुल्ल पटेल यांना या कटाची खरोखरच पूर्ण कल्पना होती की तेही कोणा दुसऱ्या मोठ्या खेळाडूच्या हातचे बाहुले बनले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं आता त्या ब्लॅक बॉक्समध्ये आणि 37 पुराव्यांच्या त्या फाईलमध्ये दडलेली आहेत. हा लढा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. तपास यंत्रणांचा फास जसजसा आवळला जात आहे, तसतशी आरोपींची झोप उडाली आहे. ते स्वतःला वाचवण्यासाठी आता सर्व राजकीय ताकद आणि पैशाचा वापर करत आहेत. पण यावेळी त्यांच्यासमोर कोणी साधा माणूस नाही, तर संतापलेली जनता आणि अत्यंत आक्रमक झालेला कायदा उभा आहे. तुमच्यासारख्या लाखो दर्दी प्रेक्षकांचा आवाज बनवून आम्ही हे सर्व जळजळीत सत्य कोणत्याही दबावाला न बळी पडता तुमच्यासमोर आणत आहोत. या तपासाची प्रत्येक नवी अपडेट, तो ब्लॅक बॉक्स उघडल्यानंतर बाहेर येणारे ते शेवटचे शब्द आणि गृहमंत्र्यांचे ते अत्यंत गुप्त आदेश आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. हा थरार आता अशा वळणावर आहे जिथून मागे फिरणं शक्य नाही. गुन्हेगाराचा अंत आता अत्यंत जवळ आला आहे. या संपूर्ण न्याय प्रक्रियेवर आणि तपासाच्या या नव्या धक्कादायक दिशेवर तुमचे लॉजिक काय सांगते? हा राजकीय कट रचणाऱ्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे का? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा संताप नक्की व्यक्त करा आणि या सत्याच्या लढाईत आमचे हत्यार बना. पुढच्या अत्यंत खळबळजनक पुराव्यासह आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत प्रत्येक हालचालीवर नजर ठेवा.
पाहत रहा आणि आनंद महाराष्ट्रातला चॅनल सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.